तुमच्या हातासमोर जर असेल तर तो बोल्ड केलेला आहे. उद्देशिका म्हणजे काय, हे पण बदल होऊ शकत, म्हणजे हे उद्देशिकाचे पण अगोदर काय होते की ह्याच्यामध्ये पण बदल करायचे, पण त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली, एक दोन अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुद्धा झाली. पण हे जे बोल्ड आहे हे भारताचे एक पानामध्ये पूर्ण संविधानाचे जे कणा आहे हे तुम्हाला एक पानामध्ये मिळेल. संविधान कशासाठी, कारण सामाजिक कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, त्याच्यानंतर उपासना, विश्वास, अभिव्यक्ती, श्रद्धा याच्या स्वातंत्र्य, हे महत्वाचे पॉइंट आहे. प्रत्येक शब्दाचे मिनिंग वेगवेगळे असते, त्याची वाचा, याची स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता, म्हणजे जे आम्हाला जे संधी मिळतात काही काही गोष्टी ते प्रत्येकासाठी समान असली पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे फ्रॅटर्निटी, ज्याला मी म्हणतो ते आहे बंधुता, हा फार महत्वाचा, हा जे शब्द आहे ना हा फार महत्वाचा आहे. कारण भारत जे आहे ते वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या भाषाच्या याच्या समावेश आहे. एक जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितले 400 350 400 बोली असतील, आमच्याकडे बेंगॉलमध्ये पण तसं 350 आणि दर किलोमीटर मध्ये भाषाची जे शैली आहे ते चेंज होतात. आता मराठवाड्यातले बरेचसे लोक ज्याप्रमाणे मराठी बोलतात ते पुण्याचे लोक बोलणार नाही, विदर्भाला पण काम केलं तिकडे पण बोलत नाही. कोकणातली मराठी वेगळी आहे, इकडे जे लई भारी झाले हे फक्त मराठवाडा सारखीच आहे. हेला मी पुढे ऐकलं नाही. नागपूर विभागात मी काम केलं, मी कोकणात काम केले, नाशिकमध्ये पण काम केलं. आता पुणेरी मराठी तिकडे म्हणजे थोडा जास्त आहे, तिकडे थोडा प्रमाणिक म्हणजे एकदम संस्कृताइज जे मराठी आहे, समजा पुरेशा, हा पुरेशा हा शब्द हे पण तुम्हाला त्या थोडा पुण्याच्या साईडला गेले तुम्हाला पुरेशा ते ऐकायला मिळेल. तर अशा प्रकारच्या देशामध्ये मी तुम्हाला काय सांगितले की याच्या अगोदर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज, म्हणजे राजा असेल, नवाब असेल, आमच्याकडे नवाब होती बेंगॉलमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी तसं वेगवेगळ्या राज्यासारखा असेल. एकदा कॉन्स्टिट्यूशन झाला, इंडिपेंडन्स झाला, एकच देशामध्ये एकच सेंट्रल गव्हर्नमेंट, एकच जे प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य शासन, पण त्याची सेंट्रल स्टेट रिलेशन मध्ये भाग 3-4 पासून जर आपण वाचायला लागलं तर त्याच्यामध्ये सेंट्रल स्टेट रिलेशन पण आहे. त्या फेडरलिझम म्हणतोय मी, पण ते फेडरलिझम जे आहे ते एकच स्ट्रक्चर आहे, त्याची पिरामिड आहे. एक पिरामिड जर तुम्ही कल्पना केली त्याची फेडरलिझमची एकदम ग्रासरूट पर्यंत आहे ना. आणि त्याच्यानंतर आला कॉन्स्टिट्यूशन 73 74th अमेंडमेंट, त्याच्यामध्ये आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि ग्रामपंचायत हे 3 tier सिस्टम आम्हाला मिळाली. तर हे बंधुता फार आवश्यक आहे, म्हणजे कॅमेराडरी ज्याला मी म्हणतो, ज्याला फ्रॅटर्निटी म्हणतो, म्हणजे भाषा काहीच असू द्या, जाती काहीच असू द्या, धर्म काहीच असू द्या, त्याच्यापैकी सगळ्यांपेक्षा मोठं जे काय ते आम्ही भारतीय आहात, आणि ते भारतीयांसाठीच हा कॉन्स्टिट्यूशन संविधान आहे. ते शेवटच्या लाईन मध्ये तुम्ही ज्या वाचले, शेवटच्या लाईन मध्ये पण तोच आहे त्याच्या, आणि पहिला जे लाईन आहे, पहिला जे शब्द आहे तोच आहे, आम्ही भारताचे लोक, हे आमची परिचय आहे. आणि शेवटचे लाईन, याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतःला अर्पण करतो. मानवले कोण? पार्लमेंट. त्यांना निवडून कोण दिले? भारताचे लोक, म्हणजे त्यांनीच हा संविधान बनवले आणि तो संविधान त्यांनीच पालन करणार याची शपथ आम्ही या ठिकाणी घेतो. कळलं का? इट इज अ कॉन्स्टिट्यूशन मेड बाय अस, इट इज अ कॉन्स्टिट्यूशन मेड फॉर अस, दॅट यू शुड रिमेंबर. तर आता बरेचशा पुस्तक वाचतो पण कॉन्स्टिट्यूशन कोणी वाचत नाही. फक्त हे लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन कायदे वाचणे हे फक्त सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, तालुका कोर्ट याची जजेस आणि वकिलांचे काम नाही. हे फक्त कलेक्टर साहेबांचे आणि आमचे काम नाही. कायदा वाचणे हे सगळ्यांचे काम आहे. सगळ्यांना कायद्याची सुशिक्षित असली पाहिजे. इग्नोरन्स आपण जे आहे आपण बोलू शकत नाही, कायदा मला माहिती नव्हतं म्हणून माझ्याकडून चूक झाली. इग्नोरन्स कॅनॉट बी यूज्ड एज अ सपोर्ट इन सिव्हिल एज वेल एज इन क्रिमिनल केसेस. तर कायद्याची वाचन आपल्याकडे असणे फार आवश्यक आहे. किमान आपण जे सर्व्हिस मध्ये आहात, आपण जेव्हा आपल्याला वर्क ऑर्डर मिळतात कोणत्याही कामासाठी, वर्क ऑर्डरची अटीवर तरी पाहून घ्या. तेच तुमच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन साठी बसा काम होतं. किती लोकांनी वाचले असेल अटीवर शक्ती बघा. हे आमचे तुम्ही काय आमचे नाव आहे, कुठे पोस्टिंग झाली, हे दोनच आपण ओळी वाचतात आणि त्याच्यानुसार आपण जॉईन करतात. तर कायद्याची वाचन, कायद्याची जाणीव असणे हा फार आवश्यक आहे. आणि शेवटी असा जे म्हणजे थोर माणसाचे राज्य आहे भारत, एकतर थोर माणसाचा देशच आहे. एवढी मुनी ऋषी, एवढं मोठे थोर माणूस भारताची मातीतला जन्माला आला. आणि महाराष्ट्र स्पेसिफिकली ज्यांना मी देव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार आहे, छत्रपती शिवाजी महाराज
आणि राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा थोर माणसांसमोर काहीतरी आम्हाला पण त्याच्यामध्ये त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर जे आहे परदेशात जाऊन लॉची डिग्री त्या ठिकाणी त्यांनी स्वतः करून आणली होती आहे की नाही. त्यावेळेस तर कोणालाही बाहेर काय आताही बाहेर जाणे एवढे अवघड आहे आणि त्यावेळेस म्हणजे कशा कंडिशन होते ते एकदा बघून घ्यायची है ना. आणि हे स्वतंत्र काही असाच मिळालेले नाहीये. बरेचसे लोकांचे जीव गेलेले आहे. असेही लोक आपली जीवन दिलेले आहे ज्यांना माहिती होतं की स्वतंत्र झाल्यानंतर मी हे स्वतंत्र स्वतःच्या डोळ्यात पाहू शकणार नाही. असेही लोक आहेत. आम्ही असं कधी परीक्षा देतो का की बाबा जेव्हा रिझल्ट निघेल माझ्या नाव येणार नाही तरी मी प्रिपरेशन करतो. असं कधी झाले का नाही होत. तरी स्वतंत्र सैनिक म्हणून आम्ही त्याला म्हणतो ज्यांनी आपला जीव दिलेला आहे त्या ठिकाणी त्याला माहिती होतं की आम्ही जाणार. तरी अशा गोष्टीसाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांनी आपले जीव दिले ज्या गोष्टीचे फ्रुट्स म्हणजे ज्याची स्वतंत्रता त्यांना एक्सपिरियन्सच करतात. तर याचे मान ठेवून मला वाटते की कायदेशीर कसे आपलं जीवन कायदेशीरपणाने कसे चालवायचे संविधानाप्रमाणे कसे चालवायचे मी सांगितले. आमच्याकडे एकच पुस्तक संविधान. बाकी जरी तुम्ही काही नाही काहीच नाही वाचलं तरी संविधानाची मूलभूत गोष्टी जर आपण वाचून घेतली की काय काय आहे त्याच्यामध्ये फार त्याच्यामध्ये एकदम मोठा आपलं पूर्ण संविधान वाचण्याची गरज नाही. आणि कधी वेळ असेल तर आपण एकदा संविधानाची जी मूळ कॉपी आहे ते वाचा. कारण एकदम सुरुवातीचे जे संविधान होते ते हातात लिहिलं गेलं होतं. हे जे तुम्ही बघतात आता हे जे वाचले हे जे डिझाईन्स चारी बाजूला हे हातात ड्रॉ केलेले आहे. हे हातात ड्रॉ केलं गेलेलं आहे. आणि मी आता तुम्हाला ते नाव सांगणार नाही पण कधी जर तुम्ही वाचले आता ह्याच्यामध्ये तो दिसत नहीं ठीक ऐसे जगह पे उनका नाम भी साइन किया हुआ है जो ओरिजिनल कॉपी ऑफ कॉन्स्टिट्यूशन है या फिर आपके जो प्रत अच्छे है ओरिजिनल उसमें भी इनका नाम यहाँ पे साइन किया हुआ है जिन्होंने ये लिखा है. कभी मौका मिले उसको जरूर पढ़ना और जरूर उनका नाम आप देखना क्योंकि महान लोग थे इतना अच्छा कैलिग्राफी करते थे. भारत का पूरा संविधान लिखा है उनके नाम से एकदम शुरुआतीची जी कॉपी आहे. तर भारताने असा रत्न असा हिरोचे जन्म पण भारताने देखील दिलेला आहे. तर याच्यामधून आज तुम्ही शपथ तर घेतले पण हे शपथ कधी म्हणजे असं विसरता का मला. मी जेव्हा सर्व्हिस मध्ये आलो तर मी पण शपथ घेतली. आमचे 1000 यूपीएससी मध्ये 2019 मध्ये सगळे एकत्रितच असं संविधानाचे आम्ही शपथ घेतलं. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते संविधान कसे अंगीकृत करता येईल त्याची मूलभूत तत्त्वे कसे इंटिग्रेट करता येईल. कारण हे ऑर्गॅनिक आहे. संविधान फार ऑर्गॅनिक आहे बरं का. म्हणजे हे काही एक वेगळं एकाच दिशेने चालणारा पुस्तक नाहीये. हे फार ऑर्गॅनिक आहे. याला समजला पाहिजे. फक्त आठवण करून तुम्ही संविधानाला अंगीकृत करू शकत नाही. त्याला समजलं पाहिजे. त्याचे मागे जे हेतू आहे ते समजलं पाहिजे. प्रत्येक ऍक्ट प्रत्येक कायद्याचे मागे हेतू आहे. त्याच्यासाठी संविधानाचे जे आर्ग्युमेंट्स आहेत त्याची पुस्तक आहे. आपण आर्काइव्ह मध्ये गेले तर संविधान सभेतला प्रत्येक आर्ग्युमेंटची आर्काइव्ह आहे. त्याच्यामध्ये दर जे सेक्शन आहे दर आर्टिकल आहे त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यामध्ये कोण काय सांगितले तेही तुम्हाला वाचायला मिळेल. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांची टिप्पणी वाचायला मिळेल तुम्हाला. कधी जर आर्काइव्ह मध्ये गेले ना ते चर्चे संविधान सभेतला बाबासाहेब आंबेडकरांची काय टिप्पणी होती त्यांची काय कॉमेंट्स होती आणि इतर राजेंद्र प्रसाद साहेबांची काय कॉमेंट्स होती इतर मोठ्या जे राजकीय त्यावेळेस नेते होते त्यांची काय कॉमेंट्स होती ते तुम्हाला वाचायला मिळेल. त्याची ऑर्गॅनिक जे रस आहे तेच आमचे संविधान आहे. तेच आता पहिल्या हातात लिहिलेलं होतं हे छापून आता चालले. तर पुन्हा मला वाटतं थोडाफार इंटरेस्ट आपल्या जर बिल्ड झाले असेल किमान ही ड्रॉइंग कोणी केली है ना आणि हातात कोण लिहिले ते नाव तुम्ही आजच तुमच्याकडे मोबाईल आहे सर्च करून घ्या आणि ते नक्की आयडेंटिफाय करण्याचे प्रयत्न करा की सिग्नेचर त्यांनी कुठे केलेलं आहे. ठीक आहे. तर बरेचसे लोक 3 वर्ष तुमच्यासाठी हे संविधान ठेवलं आणि आमच्या भारताचे संविधान एवढी स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग त्याच्यासाठीच आहे कारण ते फ्लुइड आहे. एक हार्ड कॉन्स्टिट्यूशन असेल तेव्हा कोणी बदलू शकत नाही असं बरेचशा देशांनी बनवले. भारताचे सोबत ज्या देश स्वतंत्र झाले त्याला बघा कोणी आजपर्यंत एवढी स्टेबल सिच्युएशन मध्ये नाही. वी आर ग्रोइंग वी आर स्टेबल. व्हाय बिकॉज कॉन्स्टिट्यूशन अकोमोडेट्स एव्हरीवन. आवर कॉन्स्टिट्यूशन अकोमोडेट्स एव्हरीवन. एव्हरी चेंज इन द सोसायटी अकोमोडेट्स आहे की नाही. दरवर्षी सुप्रीम कोर्ट मध्ये राईट टू लाईफ काय म्हणतो फंडामेंटल राईट्सचे डेफिनिशन्स ऍड होत जातात. हे पण फंडामेंटल आहे. राईट टू एज्युकेशन अगोदर फंडामेंटल होते का नव्हतं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते फंडामेंटल राईट म्हणून सांगितलं. त्याच्यावर राईट टू एज्युकेशन ऍक्ट आलं. आता वंदन करा काय शासनाने आहे की नाही. तर असा बरेचसे गोष्ट जे आता म्हणजे ठीक आहे वेळ चालत गेले. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणून एक आहे ते पण कॉन्स्टिट्यूशनची भाग आहे. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल इज सिव्हिल
फंडामेंटल राईट आहे त्याच्यात एकदम साधा आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल, पण त्याच्यामध्ये भेद आहे. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नॉट बाइंडिंग, म्हणजे ते बंधनकारक नाहीये शासनाकडे. इट इज अ गाइडलाइन बट इट इज नॉट मॅन्डेटरी. कॉन्स्टिट्यूशन के जो फंडामेंटल राइट है इट इज मॅन्डेटरी, इट इज ऑल्सो गाइडलाइन दॅट इज मॅन्डेटरी. बरेचशा आर्टिकल जे आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून ते इधर इम्पोर्ट झाले आमचे फंडामेंटल राईट्स याच्यामध्ये, आणि हळूहळू बरेचशा राईट्स जे आहेत पण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ते फंडामेंटल राईट मध्ये अजून येणार, बिकॉज डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल डिपेंड्स अपॉन आर्थिक स्थिती. एखादा कायद्याला फंडामेंटल करण्याच्या आधी देश आर्थिक दृष्ट्या तेवढं ताकदवर आहे का तेवढं बघितलं पाहिजे. जसे जसे भारत देश मला वाटतं की पूर्ण आर्थिक सामाजिक आणि बरेचसे सगळे ठिकाणी जे आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल, तेव्हा मला वाटतं सगळे जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे हळूहळू हळूहळू तेही तुम्हाला फंडामेंटल राईट मध्ये येण्याची शक्यता नका. तर मला वाटतं की तुम्ही मला या ठिकाणी बोलवले. आता वाघमारे साहेब अगोदर तर अर्धा तास सांगितले होते, मी त्यांना सांगितलं होते 15 मिनिट, पण आता 4-5 मिनिटं झालं होतं, पण 15 मिनिट मी घेतलं. त्याच्याबद्दल मी दिलेली व्यक्त करतो. आणि पुन्हा माझी अभ्यास कमी झाला, कारण मी तर काही 7 वर्ष झाले माझ्या म्हणजे पूर्ण कॉन्स्टिट्यूशन वाचून. ते लक्ष्मीकांतचे पुस्तक असायचे, ते लक्ष्मीकांतचे पुस्तक म्हणजे कदाचित 25-30 बार म्हणजे वाचले पूर्ण, म्हणजे पाठवून गेलो. त्याच्यानंतर फायनल अटेम्प्टच्या नंतर पूर्वी एक नवीन पुस्तक घ्यावं लागेल सेम, तसं झालं. त्यावेळेस एकदम पूर्ण सब कुछ जो है एकदम सर से लेके पैर तक कॉन्स्टिट्यूशन ही था. अभी बहुत सारी चीजें जो है भूल गए हैं. त्याच्यामध्ये जेवढी आता मला आठवण आली तुमच्याशी शेअर केला, तुम्हाला इंटरेस्ट वाटले तुम्ही घरी जाऊन स्वतः पाहू शकता. बरेचसे आर्काइव्ह आहे मोबाईल फोनमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, आपण ते ऐकू पण शकता. जे कॉन्स्टिट्यूशनचे आर्ग्युमेंट्स आहेत ते पण उपलब्ध आहे बरेचशा आर्काइव्ह मध्ये, त्याची पण ट्रान्सलेशन झालं तर सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर आपण मराठीत पण आपण तो वाचू शकता. आणि तर तुम्हाला तसं कळेल की 3 वर्षाचे अध्ययन 3 वर्षामध्ये एखाद्या माणसाची डिग्री संपून जाते. म्हणजे ग्रॅज्युएशन डिग्री 3 वर्षामध्ये संपवते आमचे जनरलचे, मेडिकलचे जास्त वेळ लागते. आणि तर 3 वर्ष आहे एवढं सगळं लोकांनी मंथन केलं, आणि ते मंथन नंतर जे त्याच्यामधनं जे मधुला काय म्हणतो मराठीत ते अमरत्वाचे जे सार आहे ते मंथन नंतर ते जे निघाले तेच आमचे भारताचे संविधान आहे. आम्हाला सगळ्यांना गर्व वाटली पाहिजे असं संविधान आम्हाला देशाला लावले, आणि त्याच्यासाठी थोर माणसाच्या जे आहेत त्यांच्याही कडे जे शतशत नमन आम्हाला असलं पाहिजे की आमच्यासाठी आमचे सगळे हक्कांसाठी एवढे माणूस जे आहे त्याशिवाय लढले. आणि बहुत भारताचे मध्ये आमचे देव म्हणून त्यांना पुजतो छत्रपती शिवाजी महाराज, सगळे आमच्या हक्कासाठी त्यांनी लढले आहे की नाही. तर हे सगळे फक्त साजरा करायचे नाही, त्याला आपल्या जीवनात अनुभूत करायचे, कायद्याचे पालन करायचे, तरच त्याची प्रॉपर हे आहे. इकडे येऊन आम्ही साजरा करतो नंतर काय तो काही फायदा नाही. तर ते अनुभूत केली पाहिजे. मला वाटतं की आपण सगळे या ठिकाणी आलात आणि मला बोलण्याची संधी दिली. हे थोडा स्टेअर्स म्हणजे हॉलचे थोडा घटना असे आहे की थोडा स्टेअर्स थोडा हळूहळू स्टेअर्स वाढत जाते. मी जेव्हा युनिव्हर्सिटीत शिकवत होतो तेव्हाच असंच होतं, तर मला थोडा सारखा वाटायला लागला. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये तर असाच स्टेअर जे हॉलमध्ये असाच असते आणि समोर जे स्टुडंट बसत होते. फार चांगलं वाटलं आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल तुमचे आभार. इकडे बसले सगळे अधिकारी बसले, त्यांचे नाव मी घेऊ शकत नाही कारण माझ्याकडे सगळ्याची माहिती नाही. त्याच्याबद्दल व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र.